मनोजची बायको त्याच्या उंचीच्या मानाने जरा कमी उंच होती. सतत मनोज तिची उंचीवरून खिल्ली उडवत असे. दोघांचं अरेंज मॅरेज होतं. तसं पाहिलं तर दोघांच्या संमतीने लग्न झालं होतं. दोघांनाही त्यांच्या घरच्यांनी कोणतीही जबरदस्ती केली नव्हती. त्याची बायको त्याच्यावर खूप प्रेम करत होती. मनोजही तिचे सगळे लाड पुरवत होता. दोघांचा संसार खूप छान चालू असतो. पण मनोजची सतत तिला उंचीवरून चिडवायची सवय काय जात नव्हती. ती चिडली की त्याला खूप भारी वाटत होतं. त्याला खूप मज्जा येत होती हे सगळं करताना. एक दिवस त्याच्या ऑफिस मधील त्याचे मित्र जेवणासाठी घरी येतात. मनोजची बायको खूप छान महाराष्ट्रीयन जेवण बनवते. सगळ्यांचा खूप चांगल्या पद्धतीने पाहुणचार करते. मनोजच्या मित्रांना तिने बनवलेलं जेवण खूपच आवडतं. सगळेजण तिचं खूप कौतुक करतात. मनोज, खूप नशीबवान आहेस तू की तुला अशी बायको मिळाली. ती मनोजचं घर खूप छान सांभाळत होती. घरात प्रत्येक वस्तू जागच्या जागी असायची. त्याचं घर नेहमी आवरलेलं असायचं. मनोज ही तिच्या येण्याने खुश होता. पण त्याने मित्र जाताना मनोज नेहमीप्रमाणे त्याच्या बायकोच्या उंचीचा मजाक उडवतो. सगळ्यांसमोर मनोजचं हे असं वागणं तिला अजिबात आवडत नाही. तिला खूप वाईट वाटतं. सगळे गेल्यावर ती बोलते, दुसऱ्यासमोर तरी असं नका करत जाऊ. पण मनोज हसून दुर्लक्ष करतो. ती बोलते, बघा आता उद्या संध्याकाळी मी दिसते का ते तुम्हाला. त्याला वाटतं रागात असंच बोलत आहे. तो नेहमीप्रमाणे ऑफिसला जातो. संध्याकाळी घरी येतो तर त्याची बायको घरी नसते. तो खूप शोधतो. त्याला काय करावं हे कळत नाही. ती जिथे जाऊ शकते तिथे तो फोन करून विचारतो, पण ती कुठेच नसते. रात्र होते पण ती काही घरी येत नाही व कोठे सापडत पण नाही. तिच्याशिवाय घर त्याला खायला उठतं. जसं काय आपण सगळं गमावलं असं त्याला वाटू लागतं. तो सगळीकडे तिला शोधून तिला घरात एकटाच बसतो आणि आपोआप त्याच्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते. त्याला कधी वाटलं पण नव्हतं की तिच्यासाठी तो इतका वेडापिसा होईल. बसल्या ठिकाणी तसाच तो झोपी जातो. दुसरा दिवस उजाडतो. तो झोपेतून उठतो. रोज त्याची बायको चहाचा कप त्याच्या हातात देत होती. आज तर त्याला उठायलाही उशीर झाला. जेव्हा तो किचन मध्ये गेला तेव्हा त्याला काहीच सापडत नव्हतं. किचन मध्ये सगळा पसारा करून ठेवतो. तसाच उपाशी तो ऑफिसला जाण्यासाठी आवरायला घेतो तर त्याचे कपडे, त्याच्या वस्तू काहीच मिळत नाही. कारण रोज त्याची बायको त्याच्यासाठी सगळं काढून ठेवत होती. आता मात्र त्याला तिची खरी किंमत कळते व तिची कमी जाणवते. तो विचार करतो की ती उंचीला छोटी होती पण ती सगळं व्यवस्थित करत होती. घरातील कामाला किती कष्ट लागतात आज त्याला कळलं होतं. गंमत गंमत म्हणून आपण तिचं किती मन दुखावलं. ती आपल्याला किती मनापासून सगळं करत होती. तिला किती वाईट वाटत असेल. तेवढ्यात ती त्याला समोर दिसते. त्याला खूप जास्त आनंद होतो. तिला पाहून त्याचे डोळे भरून येतात. ती बोलते, अरे एवढे उंच तुम्ही, एवढे धिप्पाड, आणि तुमच्या डोळ्यात पाणी. मनोज बोलतो, माझं चुकलं, मला माफ कर. तुझ्या स्वभावापुढे, तुझ्या गुणांपुढे तुझी कमी उंची काहीच नाही. तुझं मन खूप सुंदर आहे. मी परत तुझा कधीच अपमान करणार नाही. ती जरी कमी उंच असेल तरी तिच्या विचारांची उंची जास्त होती. ती हसून एका क्षणात त्याला माफ करते व घरात जो पसारा करून ठेवलेला असतो तो आवरायला घेते.